जुलैपूर्वी खरीप पिकांचा विमा उतरवा, सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सुडे यांचे शहादा भागात आवाहन. खरीप हंगाम 2026-27 अंतर्गत नैसर्गिक आपत्ती किंवा प्रतिकूल हवामानामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून शेती सुरक्षित करण्यासाठी शहाणा, वडगाव व परिसरातील शेतकरी बांधवांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता 31 जुलै 2026 पूर्वी आपल्या पिकांचा विमा उतरवावा, असे आवाहन सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सुडे यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन केले आहे. शहादा तालुक्यातील कापूस, सोयाबीन, मका, तूर, ज्वारी, मूग व उडीद या पिकांच्या विम्यासाठी आधार कार्ड, नवीन 7/12 आणि 8A उतारा, बँक पासबुक, ॲग्रिस्टॅग फार्मर आयडी आणि लिंक असलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे. शेतकरी गावातील CSC सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा www.pmfby.government.in या संकेतस्थळावर स्वतः अर्ज करू शकतात. तसेच पीक नुकसान झाल्याच्या 72 तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप किंवा 14447 या हेल्पलाईनवर माहिती देणे बंधनकारक आहे. या मोहिमेदरम्यान आदिवासी शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन, ऑनलाईन अर्ज, ई-पीक पाहणी, PM सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, वनपट्टेधारकांसाठी PM किसान eKYC आणि महाविस्तार AI तंत्रज्ञानाचा वापर याविषयीही मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी उपसरपंच नरेंद्र भंडारी, ग्रामपंचायत सदस्य आकाश भंडारी, राकेश सुडे, प्रगतशील शेतकरी भामट्या पटले, कृषी मित्र पद्माकर सुडे, विकास भंडारी, अर्जुन पवार, आकाश तडवी यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय शहादा येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क. सेंटर असो किंवा शेतकरी आपल्या स्वतः आपल्या मोबाईलवरून सुद्धा पीक विमा उतरू शकतो. त्यासाठी आपण एक चार्ट बनवला आहे. या चार्टमध्ये प्रत्येक एक हेक्टरपासून तर 0.40 आरपर्यंत म्हणजे 1 एकरापर्यंत विमा कसं काढावे त्याप्रमाणे पूर्ण एक चार्टात दिलेलं आहे. हा चार्ट आपण आपल्या गावात तिथं आपण गावाच्या सेंटर लावणार आहे. त्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी विमा उतरूनच घ्यावे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे फार्मर आयडी. ही सर्व शेतकऱ्यांना खूप महत्त्वाची आहे. फार्मर आयडी, नंतर 7/12, नंतर आधार कार्ड, नंतर बँक पासबुक आणि पीक पेरा हे कागदपत्र असणे खूप आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर विमा काढताना आपण जे पहिली पायरी जी आपली कागद आपण जे पहिली पायरी आपण करताना आपण पहिले डेस्कवॉट साईटवर जाणे. आपण साईटवर गेल्यानंतर आपण 2 नंबरला आपले लॉगिंग रजिस्ट्रेशन करणे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण आपली वैयक्तिक नाव, पत्ता आणि बँकची डिटेल माहिती भरावी. त्यानंतर आपले 4 नंबरला आपले जमिनीचा तपशील म्हणजे सर्वे नंबर आणि आपलं कुठलं पीक घेतलं ते पीक नमूद करावं. आणि तसेच 5 नंबरला आपले कागदपत्र म्हणजे 7/12 असो की पीक पेरणी आपला हवाला तो अपलोड करावा. आणि 4थ्या नंबरला QR कोडने आपले जे पेमेंट असतं ते पेमेंट करावं. आणि 4थी पावती डाउनलोड करून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापली प्रत्येक पिकाचा विमा उतरवणं हे काढायची गरज आहे. तर विमा आहे आपले एक शेतकऱ्यांसाठी एक कवच आहे, आपल्या पिकाचं एक कवच आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी नक्कीच 31 जुलैपर्यंत आपला विमा उतरावा हे मी कृषी विभागामार्फत सर्वांना आवाहन करतो.